नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर संपूर्ण मराठी व्याकरण या आपल्या अपडेटेड वर्कबुक बॅच मध्ये मी टीम मराठी कडून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पहा, एमपीएससी स्पेशल संपूर्ण मराठी व्याकरणाची बॅच आपण घेऊन येत आहोत, की ज्यामध्ये आयोगाच्या मागील सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून त्या त्या उपघटकाखाली सगळी उदाहरणे, सगळे शब्द असतील आणि सगळे सेंटेन्स टाईप प्रश्न की जिथं अजून आपल्याला थोडंसं कन्फ्युजन आहे ते सगळं एकत्रितपणे या वर्कबुक मध्ये समाविष्ट केलेलं आहे. अजून काय एक्स्ट्रा असेल तर जिथे आपल्याला पाठ करायला अडचणीचं ठरतंय, की समजा तृतीय विभक्ती प्रतिरूपक, चतुर्थी विभक्ती प्रतिरूपक, अजून अरबी शब्द, फारसी शब्द, पोर्तुगीज शब्द, अभिधामूलक शब्दव्यंजना, लक्षणामूलक शब्दव्यंजना, अलंकाराचे सगळे प्रकार आणि त्याच्यातली सगळी उदाहरणं कुठलंच यावर्षी तुम्हाला ठेवलं नाही. सगळंच्या सगळं पाठ करून घेणार आहे आपण. आणि कोणतंही कष्ट पडणार नाही, फक्त ऐकायचंय, बस सोडून द्यायचंय, ऐकून सोडून द्यायचंय. तुम्हाला तिथं आपोआपच उदाहरण दिसलं की तुम्हाला उत्तरापर्यंत तो प्रकार कोणता आहे, प्रयोगाचा प्रकार कोणता आहे, समास कोणता आहे, किंवा बाकीचे शब्दयोगी अव्यय कोणता, क्रियाविशेषण अव्यय कोणतं, सगळंच्या सगळं आठवणारे. टेन्शन घ्यायचं नाही. कोणत्याही एकदम किचकट अवघड ट्रिक्स नसणार आहेत. आपण निमोनिक्सचा वापर करणार आहे. निमोनिक्सचा वापर करून डाटा ओळखीचा करून घेणार आहे. ओके. आणि याचा फायदा असा होणार आहे की यावर्षी तुम्हाला पोस्ट घेऊनच इथून निघून जायचंय. लक्षात ठेवा, अंगावर गुलाल पडलाच पाहिजे. आपण मराठी व्याकरणाच्या बॅचचं स्वरूप कसं असेल, नंतर त्या बॅचचा कालावधी कसा असेल, किंवा वर्कबुक आपलं कसं डिझाईन केलंय सगळं दाखवणार आहे. पण त्यापूर्वी सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर यावर्षी पोस्ट काढूनच जायचंय. आणि आपण आमचे काही अधिकारी मित्र असो किंवा यावर्षी जे आपले काही रँकर आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक 4 स्टेप आपण तुमच्यासाठी बनवल्यात. या फक्त मराठी व्याकरणाचं वर्कबुक कसं असेल हे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी एक 2 ते 3 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. या 4 स्टेप फक्त फॉलो करायच्या, तुम्ही 100% पोस्ट पर्यंत पोहोचणार आहे. आणि सगळ्यात भक्कम जी पायरी आहे ना या 4 पायऱ्यांपैकी, ती आहे मराठी व्याकरणाची पायरी. आणि ती पायरी तुमची एवढी भक्कम करून देणार आहे, याच पायरीवर तुमचा रिझल्ट ठरणार आहे. लक्षात ठेवा. कसा ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, काय करणार आहे आपण, की आपल्या वर्कबुक मध्ये किती तासाचे, 27 ते 28 तासात आपण सगळं संपवणार आहे. म्हणजे 7 गुणिले 4, रोजचे 4 तास जर दिले तर 7 चोक 28, 7 दिवसात आपलं वर्कबुक कंप्लीट होणार आहे. रोजचे 4 तास देऊन म्हणजे 7 ते 8 दिवसामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण आपल्याला संपवून टाकायचंय. ठीक आहे. त्यानंतर एकदा मराठी व्याकरणाचे आपले सगळे व्हिडिओ पाहून झाले, वर्कबुक फिलअप करून झालं, की पीवायक्यू घ्यायचे. पीवायक्यू सोबत 15 ते 20 दिवस परत एक रिव्हिजन पूर्ण करायची, पण फक्त रोज 2 तास. बस रोज 2 तासामध्ये पीवायक्यू घ्यायचे. आणि सगळ्यात महत्वाचं, जिथं आपण सगळेजण चुकतोय, काय करायचंय, ज्यावेळेस आपण पीवायक्यू करतोय ना, सर्वनामाचे 200 पीवायक्यू, परत नामाचे 100 पीवायक्यू, क्रियाविशेषण प्रयोगाचे 100-150 पीवायक्यू. आपण सेकंड रिडिंगला पीवायक्यू करताना परत तेच पीवायक्यू वाचतोय. तर पहिल्यांदा ज्यावेळेस पीवायक्यू वाचतोय त्यावेळेस सगळे वाचायचे, पण हायलाइट करून घ्यायचे. सर्वनामातले फक्त 15 हायलाइट झाले पाहिजेत, प्रयोगातले फक्त 10-12 हायलाइट झाले पाहिजेत. आणि तेच हायलाइटेड पीवायक्यू थर्ड रिव्हिजनला, सेकंड रिव्हिजनला आपल्याला वर्कबुक मधील 3 ते 4 घटक आणि हे हायलाइटेड पीवायक्यू, बस एवढंच करायचंय. किती? रोज 2 तासात. म्हणजे हे 15-20 दिवस पहिली रिव्हिजन महत्वाचे, आणि पहिलं रिडिंग 7 ते 8 दिवसामध्ये, म्हणजे 25 ते 30 दिवस, 1 महिना जाईल. 2 रिव्हिजन तुमच्या कंप्लीट होणार आहे. पण तिथून पुढे फक्त हायलाइटेड पीवायक्यू आणि वर्कबुक मधील रोजचे 3-4 घटक 2 तासात रिवाइज करायचे. 2 तासाच्या वर जायचं नाही. ज्यांची पहिली मेन्स आहे त्यांनी 2 ते अजून अर्धा तास एक्स्ट्रा देऊ शकता. पण ज्यांची तिसरी, चौथी, 5वी मेन्स आहे ना, त्यांनी 2 तासाच्या वर मराठी व्याकरण जायचं नाही. आणि हेच सगळ्यात मोठं गणित आहे. लक्षात ठेवा. तुम्ही जर का चौथी मेन्स देताय आणि 4 तास मराठी करताय, तर तुम्ही गणिताला वेळ कधी देणार, इंग्रजीचे मार्क कधी इम्प्रूव्ह करणार. लक्षात ठेवा. जीएस ला परत वेळ द्यायचा आहे, कॉम्प्युटर आहे, रिमोट सेन्सिंग आहे. बघा, दुसरी पायरी इंग्रजी व्याकरण. जर तुम्ही मराठी 2 तास मांडलं, तर इंग्रजीला जे तुम्ही 3 तास देत होता ते तुम्ही आता इंग्रजीला 4 तास द्या. कारण इंग्रजीचे 30 ते 35 मार्कावर पोस्ट मिळण्याचे दिवस गेलेले आहेत. इंग्रजीला 40चं टार्गेट पाहिजे. 40+ मार्क पॉसिबल आहेत, पडतायत, आणि तेवढे मार्क आपल्याला घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा. मराठी आम्ही आमच्या पद्धतीनं सोपं करून देणार आहे. आणि टार्गेट काय, फक्त रोज 2 तास 20 मिनिटाच्या आत 50 प्रश्न सोडवण्याची तयारी होणार आहे का? येस. तुम्ही फक्त विश्वास देऊन सगळ्या गोष्टी फॉलो करायच्यात. तुम्हाला कोणताही डोक्याला ताण न देता सगळं लक्षात राहणार आहे. आणि 20 मिनिटात दिसला प्रश्न की उत्तर निघणार आहे. याचा फायदा तुम्हाला काय, इंग्रजीला 1 तास एक्स्ट्रा भेटतोय, प्लस पेपर सोडवायच्या दिवशी इंग्रजीला तुम्हाला 40 मिनिटं मिळणार आहेत. ओके.
नंतर बघा PYQ आणि महत्वाच्या रूल्सचा करेक्ट कार्यक्रम. ठीक आहे, तुम्ही इंग्रजीचं तुमच्या पद्धतीने करा. फक्त सांगायचंय काय, इंग्रजीला 40 मार्क पाहिजेत आणि रोजचे 4 तास पाहिजेत. 440 लक्षात ठेवा. नंतर तिसरी पायरी काय आहे, तिसरी पायरी आपण GS किंवा चालू घडामोडी घेतली नाही. तिसरी पायरी सगळ्यात महत्वाची गणित. गणितामध्ये बरेच जण 1 तास देतात, तर तिथं 2 तास द्यायचे. लक्षात ठेवा. नवीन असो जुना असो, ज्याचं खरंच खूपच चांगलं गणित आहे त्याने 1 तास तरी द्यायचाच आहे. असं नाही की माझं चांगलं आहे म्हणून गृहीत धरूया, शेवटच्या 15 दिवसात करूया, असं करायचं नाही. रोजचे 2 तास गणिताला द्यायचे. ज्यांचं खूपच चांगलं आहे, ज्यांना ऑलरेडी 20 पैकी 20, 18, 19 पडतात, त्यांनी 1 तास दिला तरी ठीक आहे. ओके, त्यांनी त्यांचा इतर एक्स्ट्रा जो 1 तास मिळतोय, तर GS मधल्या एका विषयासाठी किंवा चालू घडामोडीमध्ये मार्क कमी आले येत आहेत, तर तिथं तुम्ही एक्स्ट्रा अर्धा तास देऊ शकता. तर हे गणिताचं काय टार्गेट आहे, 18, 19, 20 मार्क पडलेच पाहिजेत. आणि शेवटची पायरी काय, तर आपलं GS जे तुम्ही आता प्रिलियमच्या अगोदर मुख्य परीक्षेच्या अगोदर करताय जवळपास 10-10 तास, तर ते आणायचंय फक्त रोजच्या 3 तासावर. चालू घडामोडी आणायचं 1 तासावर, म्हणजे रोजचे 4 तास तुम्हाला GS ला द्यायचे. त्यातले 3 तास रोज तुम्हाला एक सब्जेक्ट घ्यायचा आहे. 5 गुणुले 3, 5 दिवसात 15 तासामध्ये भूगोल संपवायचंय, 15 तासामध्ये पॉलिटी संपवायचंय. म्हणजे सोमवार ते शुक्रवार 5 दिवसामध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट संपणार आहे. शनिवार रविवार तुम्हाला मग बाकीचे प्लॅनिंग तुम्ही करू शकता. बाकीचं प्लॅनिंग म्हणजे अभ्यासाचंच टेस्ट सिरीज असो किंवा इतर काही तुमचे अजून कोणते विषय राहिले असतील, तर तिथं तुम्हाला रविवारी वेळ एक्स्ट्रा द्यायचा आहे. ओके, आणि चालू घडामोडी फक्त शनिवार रविवार करतोय वगैरे असं काही करू नका. तर रोजचा 1 तास त्याला घेऊन चला परीक्षेपर्यंत. ओके, सवय लावून घ्या. तर ही आहे आपली पोस्ट काढण्याच्या ह्या 4 पायऱ्या. आणि ही जी पहिली पायरी आहे का नाही, हिथं आपण काम करतोय. लक्षात ठेवा. आता बघा गंमत बघा, जर मराठी व्याकरण तुम्ही रोज 4 तासावर करत असाल एक्स्ट्रा डाटा करत करत, तर लक्षात ठेवा तो 4 तास केले की सगळ्याच पायऱ्या कोलमडून पडणार आहेत. म्हणजे तुम्हाला इंग्रजी व्याकरणात 40 मार्क, गणितामध्ये 20 मार्क, GS मध्ये रोजचे 3 तास आणि करंटला 1 तास. हे कधी पॉसिबल होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही मराठी व्याकरण हे रोजच्या 2 ते 2.5 तासावर आणणार आहे, 1.5 ते 2 तासावर आणणार आहे, त्याच वेळेस हे सगळं पॉसिबल होणार आहे. त्यामुळे मराठी व्याकरण आपण काम कुठं केलंय, ह्या पहिल्या पायरीवर काम केलंय. आपण हिथं असं काम केलंय की 20 मिनिटाच्या आत तुमचे प्रश्न पण सोडवणार पण 50 प्रश्न, प्लस तुम्हाला रोज 2 तास जरी मराठी व्याकरण केलं ना, एकदा संपवलं सगळं, एकदा चांगली रिव्हिजन केली की रोज 2 तास जरी केलं तरी तुमचं जवळपास अर्ध वर्कबुकची रिव्हिजन होणार आहे. म्हणजे 3-3 दिवसामध्ये 6 तासात तुमचं पूर्ण वर्कबुक होईल. या पद्धतीनं आपण तुमच्याकडून रिव्हिजन करून घेणार आहे. लक्षात ठेवा. आणि मराठी व्याकरणाच्या रिव्हिजन स्ट्रॅटर्जी असणार आहेत यावेळेस काय अजून खासियत आहे आपल्या वर्कबुकची, तर आपण रिव्हिजन स्ट्रॅटर्जी देणार आहे. तर त्या कुठं आपण प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. तर ते आता हे झालं पोस्ट काढण्यापर्यंतचा प्रवास. आता मराठी व्याकरणाची आपली बॅच कशी असेल किंवा त्यापूर्वी आपले रिझल्ट पहा. ही जी वरची प्रोसेस तुम्हाला सांगितली, याच प्रोसेसने रिझल्ट आले. बघा, राज्यात 3रा राज फडतरे सर यांचा भाषा विषयात पहिला अभिमान आहे आम्हाला की आपले परीक्षार्थी राज्यात पहिले आले लँग्वेजमध्ये. जवळपास 89 मार्क होते. तर राज फडतरे राज्यात 3रा. त्यानंतर बघा संकेत आहिरे सर राज्यात 12वा, अक्षय आजगुळे सर राज्यात 16वा आणि साहिल माळी सर राज्यात 20वे. बघा सगळे आपले कॉन्टॅक्टमध्ये आपले सगळे परीक्षार्थी आहेत आणि त्यांना आपल्यामुळे फायदा झाला. समाधान आहे त्याचं. आपल्यामुळे त्यांची अभ्यासाची प्रोसेस एकदम सोपी होऊन गेली. बघा 91 मार्क राजचा मेसेज आहे. त्यानंतर बघा अक्षय आजगुडे सर मराठीमध्ये बॅच करून आता मराठीबद्दल कम्प्लीट वाटत आहे. कंबाईन ग्रुप सी ला 79 मार्क होते पेपर 1 ला मराठीचा विषय, पण आता 50 पर्यंत जाऊ याची खात्र वाटत आहे. 50 पर्यंत म्हणजे 50 पैकी 50. बघा साहिल काय म्हणतोय, 21, 22, 23 राज्यसेवा मीन्स 60 क्रॉस होत नव्हते. थँक्यू सो मच, खूप इम्प्रुव्हमेंट झाली. रँक 30 आला ओव्हरऑल. त्यानंतर ऑप्टिंग आउट नंतर 20वा रँक आला ASO साठी. बघा संकेत 312 फिक्स पोस्ट आहे. थँक्यू सो मच. ओके, नंतर पहा दीप्ती सोनवणे. काही रँडमली तुम्हाला म्हणजे आमचं कौतुक आम्ही सांगण्यापेक्षा किंवा बॅचचा फायदा कसा होतो हे आमच्या तोंडून ऐकण्यापेक्षा आपल्या परीक्षार्थींचे तुम्ही फक्त जे पोस्ट मिळालेली आहे आपल्यामुळे, तर त्यांचे मेसेज बघा एकदा. बघा दीप्ती सोनवणे मॅडम काय अप्रतिम घेतला आहे तुम्ही. म्हणजे क्वेश्चन पाहिला की ऑप्शन न पाहता आपसुकच उत्तर तोंडात येत होतं. एवढं परफेक्ट डिकोड करून झालं होतं. नाहीतर अगोदर विचार करून ऑप्शन इलिमिनेट करून उत्तर द्यायचं. ऑप्शन इलिमिनेट करून उत्तर बित्तर ते GS ला. इथं मराठीमध्ये फॅक्च्युअल प्रश्न येतं, दिसलं की उत्तर निघलं पाहिजे. ह्या लेवललाच मराठी व्याकरण घेऊन जायचंय. तुमचा अरबी शब्द, फारसी शब्द, प्रयोग, समास, अलंकार, शब्दशक्ती काही विचारू द्या, दिसलं की उत्तर. शब्दशक्तीचं उदाहरण कुठलंही असू द्या. ह्या वर्कबुक मध्ये तर शब्दशक्ती अशा लेवलला घेऊन गेलोय आपण की तुम्हाला
पुढचे 5 वर्ष कुठलं उदाहरण विसरणार नाही. ह्या लेवलला कोणतंही पाठांतर न करता निमोनिक्सचा वापर करून. ओके, याचा बेनिफिट काय झाला, इंग्लिशला तब्बल 40 मिनिटं भेटले. ओके, आपला हेतू तोच होता. बघा एसटीआय भेटलं सर. नंतर बघा ओम गायकवाड थ्रो राईज लायब्ररी आहे बघा, लोहगाव पुणे येथे. तर तिथं कोणीही कधी तुम्ही जर ऐकणारे जर तिथले असतील तर ओमला तुम्ही भेटू शकता. बघा खूप खूप धन्यवाद सर, माझ्या यशात तुमचा खूप मोलाचा वाटा आहे. फक्त मराठी नाही तर पाठांतर करण्याची टेक्निक्स पण डेव्हलप झाली तुमच्यामुळे, जे आता जीएस पाठ करताना खूप उपयोग येत आहे. परत एकदा थँक्यू. बघा काय फायदा होतोय, आपण ज्या मराठीत निमोनिक्स टेक्निक्स आणल्यात ना, तर त्याचा तुम्हाला असा फायदा होतो की तुम्ही ज्या अवघड अवघड ट्रिक करताय का नाही, प्रत्येकाचा एक एक शब्द घ्यायचा, परत त्या शब्दाची जोड करून मग ते काहीतरी किचकट बनवायचं, ह्याला ट्रिक म्हणत नाहीत. तुम्ही फक्त याच पद्धतीच्या ट्रिक मॅक्झिमम पोरं बनवतात. तर तसल्या ट्रिक नाहीत आपल्या निमोनिक्स आहेत. आणि ह्याच निमोनिक्स तुम्हाला जीएस पाठ करताना पण उपयोग येणार आहेत, की तुम्ही मराठीमध्ये शिकला ना की तुम्हाला एक्स्ट्रा या गोष्टी जीएस मध्ये फायदेशीर ठरणार आहेत, की त्या पद्धती जीएस मध्ये अवघड डाटा लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला उपयोगी येणार आहेत. नंतर पहा निलेश एसटीआय झालेत बघा, दोन्ही बॅच घेतल्या होत्या. राज्यसेवा सिलेमिस्टिक झालेत पण या पेपरला कमी झाल्या. मराठी फास्ट झालं त्यामुळे टाइम भेटला इंग्लिशला. आणि तोच आपला हेतू होता की मराठी कमी वेळेत इंग्लिशला मार्क, कारण तुम्हाला 85-80 मार्क पडले पाहिजेत आणि तुम्ही पोस्ट पर्यंत तुमचा प्रवास एकदम सोपा झाला पाहिजे. बघा ऋषिकेश सर इथं पुण्यामध्ये अभ्यास करतात, एसटीआय भेटली. मराठी बॅचची खूप हेल्प झाली. ग्रुप सी ला चांगला स्कोर आला, ग्रुप सी ला पण चांगला आला, थँक्यू. ओके, बघा या सायली परांडे मॅडम ज्यांच्या आत्ताच्या राज्यसेवेच्या रिझल्टमध्ये एसी-एसटी पदी निवड झाली. बघा मला मराठी बॅचचा खूप फायदा झाला. लास्ट इयर 50 होते, यावेळी 79 मार्क आले आणि यावेळी त्यामुळेच क्लास 1 भेटून जाईल. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग अँड गिव्हिंग कॉन्फिडन्स फॉर मराठी. बघा नंतर ओमकार आहेत बघा, 10 जुलैला काय मेसेज आहे की सर स्कोर कमी होतोय, मागच्या मेन्सपेक्षा यावेळेस अभ्यास चांगला केला होता पण नीट प्रेझेंटेशन करता आलं नाही. आपण सांगितलेलं भाऊला 80 पॉसिबल आहे. 2 ऑक्टोबरचा मेसेज आलाय. यस, सांगितलं होतं का नाही 80 इज पॉसिबल. आपलं बोलणं झालं त्याच्याशी, त्यानंतर इम्प्रुव्हमेंट झाली. आणि हे फायदे कशामुळे होत आहेत, तर आपण फक्त बॅच घेतोय आणि सोडून देतोय विषय असं नाही. आपण काय करतोय, टेलिग्रामवर तुमच्या सोबत ज्यांनी बॅच घेतली त्यांचा एक ग्रुप बनवतोय. तुमचे काय रॅन्डमली काय एक कंबाईन मध्ये जे काही प्रॉब्लेम असतात तर त्याच्यावर आपण सोल्युशन काढतोय. काही एक्स्ट्रा डाटा असेल तर ते तिथे देतोय. अजून काही आपले जे टॉपर लोक आहेत मागच्या वर्षीचे, तर त्यांच्या काही स्ट्रॅटर्जी मागच्या वर्षी आपण आचल मॅडम राज्यात 3री आलेल्या, त्यांच्या ग्रुप सीला स्ट्रॅटर्जी वगैरे इंग्रजीच्या दिल्या होत्या. तर त्या पद्धतीनं आपण प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून तुमच्या सोबत राहणार आहे. तर तो आपल्या बॅचचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. असं नाही की बॅच घेतली की जय हिंद जय महाराष्ट्र विषय संपला, तसं होणार नाही. तुमच्या सोबत राहणार आहे. ओके, बघा इंडस्ट्री इन्स्पेक्टर चेतन बर्गे सर राज्यात 3रे आलेत. शिरूर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्याच्या ठिकाणी अभ्यास करून राज्यात 3रे आहेत. ओके, नंतर धुळा मल्हारी कुलाळ राज्यात 13वे आहेत. एनटीसी मध्ये राज्यात पहिले. बघा दोघं पण आपले विद्यार्थी. बघा सर बॅच घेतली, आता कशा प्रकारे कंप्लीट करू, लेक्चर कंप्लीट झाल्यावर लगेच पीवायक्यू सॉल्व्ह करायचे का, थोडक्यात स्ट्रॅटर्जी सांगा, ओकॅप बद्दल पण सांगा. आणि ह्या मेसेज नंतर आपला त्यांच्यासोबत फोनवर बोलणं झालं होतं, वैयक्तिक आपण त्यांना वेळ दिला होता आणि त्यानंतर त्यांचा मेसेज आला की सर राज्यात 3रा जाड आणि दूर संघटच. ओके, धुळा मल्हारी राज्यात 13वे. बघा सर मराठी तुमच्यामुळे खूप इझी गेलं, इंग्लिशला वेळ भेटला, तिथं पण अॅक्युरेसी आली. या विद्यार्थ्यांना आपण भेटलो. बघा धुळाला मी मागेच पेठेमध्ये सदाशिव पेठेमध्ये भेटलो, तर एकदम नम्र विद्यार्थी. 2022 साली अभ्यास चालू केलाय, कोणताही गो नाही, एकदम नम्रपणा स्वभाव. 2025 साली तर पोस्ट मिळाली आणि अजूनही तेवढ्याच नम्रतेने पुढचा अभ्यास चालू आहे. ओके, बघा नंतर टेक्निकल असिस्टंटचा पण निकाल लागलाय. तर त्यामध्ये बघा हे फक्त 2000 लेटेस्टचे रिझल्ट सांगतोय, त्याच्यापूर्वी पण आपले भरपूर रिझल्ट होते आणि आगामी टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क मध्ये तर भरपूर रिझल्ट असणार आहेत. बघा अंकिता तिवारी मॅडम राज्यात 5व्या आहेत आणि फिमेल मधून राज्यात पहिल्या आहेत, 301 मार्क आहेत त्यांना. म्हणजे आपलं 140 वर 4 मेन दिल्या मुलांची गाडी अडकते. या मॅडम 301 वर पोहोचल्यात, लक्षात ठेवा. ओके, बघा यांचा पण मेसेज आहे बघा की मराठीची मला खूपच भीती वाटत होती, बट तुमच्या लेक्चर्स खूप हेल्पफुल आहेत. बरोबर चुकणारे आणि इग्नोर झालेले पॉईंट्स तुम्ही कव्हर करता. बरोबर आम्ही पेपरचा अभ्यास एवढा केलाय आमच्या टीमने की जिथं तुम्ही इग्नोर करणारे हे सगळं माहित आहे, जिथं बिटवीन दी लाईन्स आहेत त्या आम्हाला माहिती आहेत, आणि जिथं आयोग फसवणार आहे का नाही ते पण आम्हाला माहिती आहे. की राज्यसेवा मेन्सला आम्ही सांगितलं होतं लागी हे शब्द योग्य हवे, तुम्हाला गर्दीत सोपं वाटतंय, बरोबर आयोग असल्या गोष्टी विचारू शकतो. परता, तरतम,
बर हुकूम या गोष्टी सांगितल्या त्या बरोबर त्यातलं लागे आलं, आपल्या पोरांचं बरोबर आलं. खूप हेल्पफुल आहे तुमचे मटेरियल. थँक्यू सो मच. बघा अजून काही फीडबॅक तुम्हाला देतो. हॅट्स ऑफ यू सर, युअर मायक्रो अनालिसिस. सर तुमचे प्रत्येक शब्द आठवतात ते सगळे पेपरमध्ये. का आठवतात प्रत्येक शब्द? कारण आपण इथं मध्ये कुठेतरी उभा राहून तुम्हाला शिकवत नाही. आपण डायरेक्ट आपला पेन चालतोय ना, आपला आवाज तुम्हाला तिथं परीक्षेत आठवतो. ओके, आणि याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे स्क्रीन रेकॉर्डिंगचा? ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजनला जाणार आहे ना, रिव्हिजनला इथं मास्तर तुम्हाला दिसणार नाही. रिव्हिजनला मास्तर कसा मध्ये आधी येणार नाही. डायरेक्ट तुम्ही 2च्या स्पीडने एकदम फास्ट मध्ये आपली 24-25 तासाची जी बॅच आहे, तर तुम्ही 12 तासामध्ये तुमचं रिव्हिजन होणार आहे. म्हणजे माझ्यासोबत जर तुम्ही रिव्हिजन केलं ना दोन, तर 2 रिव्हिजन तुमच्या 2च्या स्पीडने बघायच्यात. 12-12 तासात तुमच्या 2 रिव्हिजन होणार आहेत, लक्षात ठेवा. सर मराठीचा पेपर आपल्या ट्रिक आणि लॉजिकचा खूप फायदा झाला. ऑप्शनची गर्दी कमी करा, हे खूप उपयोगी ठरले. थँक्यू. येस. नंतर बघा नमस्ते. सर्वप्रथम आपले चरण स्पर्श. ओके, 17 मिनिटात मराठी कंप्लीट करून झालं. शेवटची मन फक्त संदिग्ध, बाकी 49 बरोबर. आयोगाने तेच उत्तर दिले, तर 50 पैकी 50. मराठीचं वन स्टॉप सोल्युशन म्हणजे मराठी. मग इंग्रजीमध्ये माझ्या 2-3 हाताने सिली मिस्टेक 38 येत आहेत इंग्रजीमध्ये. बघा दुसरा एक मेसेज आहे, मराठी 49, फक्त तो प्रसन्नवाला चुकलेला आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपले रिझल्ट आहेत. आम्हाला ते टेक्निक माहिती आहे की उगाच काहीतरी 25-30 मिनिटांमध्ये एक्स्ट्रा काहीतरी डाटा करायचा आणि स्वतःला कन्फ्युज करून घ्यायचं. 25-25-30 मिनिटं मराठीचे प्रश्न सोडवायला लावायचे. 25 मिनिटात 45 पाडून उपयोग नाही. 20 मिनिटातच ते 5 मिनिटं चोरायचेतच. बरेच जण 25 मिनिटं आणि 35 मिनिटं हा फॉर्म्युला वापरतात. नाही, 20 मिनिटावरच मराठी व्याकरणीचं. ठीक आहे, पेपर थोडासा कठीण गेला किंवा काही प्रश्न तुम्हाला थोडेसे अवघड वाटले, 21-22 मिनिटं जाऊ द्या. ठीक आहे, काही हरकत नाही. पण 21-22 मिनिटाच्या वरती 25 मिनिटापर्यंत मराठी व्याकरण आणायचं नाही. ओके, कारण तो 1 तास खूप महत्वाचा असतो. बघा काय असेल आपल्या वर्कबुकमध्ये, तर बघा संकल्पना. बघा सोप्या भाषेत सर्व संकल्पना. जिथे कन्फ्युजन तिथं कन्क्लुजन काढले. म्हणजे जिथं काही अवघड संकल्पना आहेत का नाही किंवा ज्या अवघड व्याख्या आहेत, तर डायरेक्ट कीवर्ड लक्षात ठेवलेत. म्हणजे वचनची व्याख्या, संख्या विशेषणची व्याख्या कन्फ्युजन आहे. प्रत्ययाची व्याख्या, विभक्तीची व्याख्या कन्फ्युजन आहे. जिथं कन्फ्युजन आहे तिथं कन्क्लुजन काढले. आणि फक्त कीवर्ड लक्षात ठेवून आपण सगळ्या कन्सेप्ट पण लक्षात ठेवतोय आणि व्याख्या पण लक्षात ठेवतोय. त्यामुळे तो ताण येणार नाही की पाठांतराचा ताण येणार नाही. मोठ्या मोठ्या कन्सेप्ट पाठ करायची गरज नाही. आयोग विचारतंय हे असते नसते असे सेंटेन्स टाईप प्रश्न असतात, तर तिथं आपण चुक्की बरोबर दिलेले. चुक्की बरोबरच्या माध्यमातून परत तुम्हाला ते सगळं कन्फ्युजन क्लिअर होणार आहे. बघा कमीत कमी ट्रिक्स, जास्तीत जास्त निमोनिक्स कशात ते तुम्हाला नंतर बॅच मध्ये समजणार आहे. निमोनिक्स टेक्निक काय तर लक्षात ठेवायच्या अनोख्या पद्धतीत आपल्या, तर त्यात आपण इथं मराठी व्याकरणामध्ये वापरलेले आहेत. शब्दसिद्धी, शब्दशक्ती, अलंकार, महत्वाच्या टॉपिकचे नाव घेतोय उदाहरणासहित कायमच्या लक्षात राहणार. म्हणजे आपलं चॅलेंज आहे. अभिषेक बच्चनचा फक्त एक फोटो आपण ह्या वर्कबुक मध्ये दिलाय शब्दशक्तीमध्ये. त्या अभिषेक बच्चनच्या एका फोटोवरून अभिधामूलक शाब्दी व्यंजनेची तुम्हाला 6 उदाहरणं येतं, जे परीक्षाभिमुख उदाहरणं आहेत. ते उदाहरणं डायरेक्ट तोंडपाठ, त्या उदाहरणाबाहेर प्रश्न पण येणार नाही. आणि डायरेक्ट उदाहरण दिसलं की तुम्हाला अभिषेक बच्चन आठवणार आहे आणि अभिधामूलक कडे पोहोचणार आहे. तेच लक्षणामूलक मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे लक्षावरनं ते 3 उदाहरणं लक्षात ठेवणार आहे. या पद्धतीनं उदाहरणं बस ना, आपल्याला आपलं टार्गेट काय, लक्षात राहण्याशी मतलब आणि परीक्षेमध्ये तो प्रश्न बरोबर येण्याशी मतलब आहे आपलं. बस तेवढंच एक टार्गेट आहे. आम्ही काय तज्ज्ञ शिक्षक नाही. आताच सांगतोय, आम्हाला फक्त आयोगाचा एवढा अभ्यास केलाय की आयोगाचे सेंटेन्स सगळे, आयोगाच्या नंतर आयोग कुठं फसवू शकतं हे सगळ्या प्रिडिक्शन आम्हाला माहिती आहे. उगच फापट पसारा आम्ही उपलब्ध करून देणार नाही ज्याच्यावर आयोगाचं अजून लक्षच गेलेलं नाही. आणि जरी गेलं तरी एखाद्या प्रश्नाकडे जातं. मागच्या 5 वर्षात एकाच दुसरा बाहेरचा प्रश्न आहे 5 वर्षात बरं का. त्यामुळं त्या बाहेरचा काहीतरी एक्स्ट्रा डाटा करायला आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार नाही. आणि वारंवार तो एक प्रश्न गेला तरी चालेल, पण हे टार्गेट ठेवायचं की 47, 48, 20 मिनिटाच्या आत आणि रोजच्या फक्त 2 तासावर. ओके, एवढं टार्गेट ठेवायचं. बघा पीवायक्यू काय, तर प्रत्येक घटकानंतर महत्वाचे पीवायक्यू घेतलेत. म्हणजे जे रिपीट झालेत ते कदाचित त्यात सोपे पण असतील, पण त्या व्यतिरिक्त जे काय फक्त महत्वाचे आहेत की जे तुम्ही हायलाइट करणार आहेत का नाही, तिकडं जे काही रेफरन्स बुक तुम्ही वापरणार आहे, तर ते हायलाइट जे करणार आहे, तर ते सगळं पीवायक्यू आपण आपल्या प्रत्येक टॉपिक नंतर घेतलेले आहेत. आणि ते पीवायक्यू परत स्पीडमध्ये कसे सोडवायचे हे पण तुम्हाला त्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. बघा 2025 मधील महत्वाचे प्रश्न त्या घटकामध्ये समजावून सांगितलेले आहेत. 2025 मध्ये हे आपण वर्कबुक
मागच्या वर्षीच्या तुलनेत अपडेट केले की 2025 मध्ये काही जे एक्स्ट्रा प्रश्न आले, जसं प्रयोगावर आला होता, आणखी केवळ प्रयोगी अवयवावर आला होता, हतवर. तर ते सगळे आपण त्या त्या घटकामध्ये समजावून सांगितलेत. नंतर बघा, चुक्की बरोबर सेंटेन्स टाईप प्रश्नांची यातून तयारी होणार आहे. प्रत्येक घटकानंतर महत्वाचे चुक्की बरोबर यातून तुमची तिथल्या तिथंच एक रिव्हिजन होणार आहे आणि सेंटेन्स टाईप प्रश्नाची तयारी होणार आहे. कितीही प्रश्न फिरवून येऊ द्या, चुक्की बरोबर मुळे तुमचे सेंटेन्स टाईप प्रश्न चुकणार नाही. केवळ परीक्षाभिमुख याच्यावर आमचा खूप भर आहे, कारण शेवटपर्यंत आयोगाला सोडलं नाही, शेवटपर्यंत आयोगाला धरून असणार आहे आणि कुठेही तज्ज्ञ व्हायचा प्रयत्न केला नाही. आम्हाला सगळे येते, आम्ही लय शहाणे, ह्याच्यात आम्ही पडलोच नाही. बस केवळ परीक्षाभिमुख, तुम्हाला फक्त मार्क मिळवण्याशी मतलब, या एकाच हेतूवर आम्ही काम केलेलं आहे. ठीक आहे. नंतर टेलिग्राम प्रायव्हेट ग्रुप, हा सगळ्यात मोठा स्ट्रेंथ आहे आपली. प्रत्येक घटकाची 10 मिनिटाची रिव्हिजन स्ट्रॅटर्जी आपण प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपवर देणार आहे आणि तुम्हाला कुठेही भरकटू देणार नाही. शेवटपर्यंत परीक्षार्थींच्या अडचणीचे तिथं समाधान होणार आहे आणि परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत सोबत राहणार आहे. मागच्या वर्षीच्या ज्यांनी बॅच घेतली त्यांना अनुभव आहे. तुम्ही हे ज्यांची मी नाव आता घेतली त्यांना तुम्ही विचारू शकता की आपण शेवटच्या दिवसापर्यंत सोबत होतो टेलिग्राम ग्रुप आणि त्याचा तुम्हाला फायदा झाला. बघा, पीडा हा शब्द विचारला होता तत्सम. आपण परीक्षेच्या अगोदर 2-3 दिवसापूर्वीच पीडाची ट्रिक्स बनवली होती, तुम्हाला देतो पुढे. बघा, आला इथं पीडा. बघा, बाकीचे भांडत बसला तुम्ही, बाकीचे तुमचेच मित्र काय की तद्भव आहे का साधित आहे का तत्सम आहे. इथं सांगितलं होतं की चूर्ण खाऊन शरीराला पीडा देऊ नका. हे जे चूर्ण, नंतर शरीर आणि पीडा, हे लेखन विषयक नियम तुम्ही जर पाहिलं तर शेवटचं जे अक्षर आहे तर त्या तत्सम शब्दातलं त्याच्या अगोदरचं उपांत्याक्षर कसं असतं, दीर्घ असतं, दीर्घ. या नियमामध्ये हे पीडा वगैरे सगळं सांगितलं होतं. अजून बाकीचे शब्द आहेत ते पण यावर्षी लेखन विषयक नियमामध्ये पाठ करून घेणार आहे. बघा, अजून एक फीडबॅक बघा, हाय सर, पीवायक्यू खूप चांगल्या प्रकारे घेतले तुम्ही. ठीक आहे, आपली पीवायक्यूची पण बॅच आहे, ते तुम्हाला आपल्या ॲपवर मिळून जाईल. तुमची मेहनत आणि शिकवण्याची तळमळ त्यातून दिसून येते. आजवर बऱ्याच बॅचेस घेतल्या बघितल्यात, पण तुमच्या बॅच सारखी बॅच कुठंच नाही. ओके, थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद. की इथं आपला मास्तर दिसत नसताना सुद्धा तुम्हाला आपला कंटेंट आवडतोय, विद्यार्थ्यांना फायदा होतोय, बस. आणि मास्तर दिसण्यापेक्षा कंटेंट ओळखीचा होतोय, कंटेंट दिसतोय, कंटेंट एकदम डोळ्यामध्ये साठतोय, तेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. गट ब आणि गट क मुख्य परीक्षांसाठी आपली ही संपूर्ण मराठी व्याकरण. बघा, यावर्षी आपले हे 31 टॉपिक आणि नंतर शेवटी आपण 2025च्या इथं करेक्शन करून घ्या. आपण सगळ्यात शेवटी 2025च्या वर्कबुकमध्ये नाही, पण तुम्हाला 2025च्या ज्या 3 प्रश्नपत्रिका आहेत तर ते आपल्या बॅचमध्ये त्या 3 प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस तुम्हाला मोफत उपलब्ध करून देणार आहे. सगळ्यात शेवटच्या फोल्डरमध्ये, ॲपमध्ये तुम्हाला दिसून जाईल की 2025च्या प्रश्नपत्रिका तुम्हाला तिथे उपलब्ध मिळतील. बघा, या वर्कबुकची वैशिष्ट्य काय तर आगामी एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व मुख्य परीक्षांकरता अत्यावश्यक असणारे मराठी व्याकरण या विषयासाठी अत्यंत परीक्षाभिमुख असे वर्कबुक आपण बनवलेले आहे. कन्फ्युज्ड घटक, नियम, शब्दसिद्धीमधील विविध भाषेतील शब्द, मेमोरायझेशन टेक्निक्स किंवा निमोनिक्स टेक्निक्सच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवण्यासाठी तुमच्यासाठी सगळं फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर बघा, प्रत्येक घटकानंतर आयोगाने विचारलेल्या महत्वाच्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे, ज्यामुळे आयोगाचा लेटेस्ट ट्रेंड लक्षात येईल. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टॉपिकमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलंय की हे स्किप करा किंवा याच्यावर तुम्हाला वारंवार आयोग इथं फसवू शकतो आणि त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. ओके, वर्कबुकची मांडणी अशी केली आहे की ज्यामुळे सिली मिस्टेक होणार नाहीत. बघा, वर्कबुक बनवताना मागच्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून जे घटक आपल्या वाचनात आलेले नाहीत परंतु आयोगाने त्यावर प्रश्न विचारलेले आहेत ते समाविष्ट केलेले आहेत. बघा, कधी कधी काय होतं की आयोग तिथपर्यंत पोहोचलंय पण आपल्या पुस्तकामध्ये नसतं, आपल्या वाचनात नसतं, तर ते घटक तुमच्यापर्यंत उपलब्ध करून दिलेले आहेत. आयोगाने विचारलेल्या विविध घटकांवरील सर्व उदाहरणे आपण एकत्रित करून दिलेली आहे की उदाहरणार्थ विद्यार्थी वाक्यामध्ये तुमच्याकडे असतील 7-8 उदाहरणं, आपण जवळपास 12-13 उदाहरणं आयोगाने विचारलेली सगळी, ज्यामध्ये हे काम तोच करू जाणे वाटते का विद्यार्थी, पण आहे विद्यार्थी. जो जो वांचलो तो लाहो वाटते का विद्यार्थी, पण आहे विद्यार्थी. ओके, ही सगळी उदाहरणं ऍड केली, त्यामुळे तुम्हाला कुठलाच डोक्याला शॉर्ट राहणार नाही की एक्स्ट्रा काहीतरी करायचा. सगळे एका ठिकाणी, म्हणजे पुस्तकातलं आलं तरी उत्तर बरोबर आहे, आयोगाने पुस्तका व्यतिरिक्त आयोगाने विचारलेलं मागच्या वर्षीचं आलं तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. ओके, ज्या सेंटेन्सवर आयोगाने प्रश्न विचारले आहेत तिथे कंसात आयोग असं लिहिलेलं आहे. याचा फायदा काय होणार आहे की तुम्हाला समजणार आहे की त्या घटकाचं महत्व. ओके, की यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे. बघा, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट, नो पापट पसारा, फक्त परीक्षा भिमुख. आणि हेच आपल्या बॅचचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा.
आपण कुठेही पापट पसारा दिलेला नाही. ज्याच्यावर आयोग फोकस करतंय किंवा ज्याच्यावर भविष्यात आयोग प्रश्न विचारू शकतो तोच डाटा आपण डिकोड करून सोप्या पद्धतीने दिलेला आहे. उगाच आमचं नॉलेज दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही. 2 ते 3 वर्षामध्ये एखादा प्रश्न असा काहीतरी नवीन येतो जो तुम्हाला कुठंच भेटत नाही आणि त्या एका प्रश्नासाठी तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा डाटा करायला जाता आणि तिथं तुमची फसगत होते, लक्षात ठेवा. त्या ज्या व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही करताय तर त्याच्यावर आयोग आजपर्यंत पोहोचलंच नाही आणि आपण तिथं वेळ देतोय आणि मग तिथं आपला जास्त वेळ जातोय, तिथं आपले एफर्ट्स पण जास्त जात आहेत. तर त्यामुळे सांगतो, नो पापड पसारा, फक्त परीक्षाभिमुख. पडू द्या 48 मार्क, पडू द्या 47 मार्क, जाऊ द्या तो एक प्रश्न किंवा 2 ते 3 वर्षात एखादा प्रश्न बाहेरचा येतोय, नका नादी लागू त्या एका प्रश्नाच्या. आत्ताच सांगतोय, एकच टार्गेट काय आहे? एकच टार्गेट 20 मिनिटाच्या आत ते 47-48 मार्क घ्यायचेत. आणि अजून काय, त्या 3 महिन्याच्या प्रोसेसमध्ये रोज फक्त 2 तास. विचार करा ना, रोज 13 तास अभ्यास करताय तुम्ही, 12 तास अभ्यास करताय, रोज 10 तास तुम्हाला मिळाले. मराठी फक्त 2 तासावाल्या रोज 10 तास मिळाले, का निघणार नाही पोस्ट? ओके, बघा, मराठी व्याकरण रोज 2 तासावर येणार, बाकीचा वेळ सगळा इतर विषयांना मिळणार आणि 20 मिनिटाच्या आत 50 प्रश्न सोडवण्याची तयारी. इंग्रजी विषयाला 40+, तेच तुम्हाला सांगून झालेले. ओके, अनावधानाने काही प्रिंटिंग मिस्टेक किंवा इतर चुका व्हिडिओ लेक्चर मध्ये असतील तर व्हिडिओ लेक्चर घेताना दुरुस्त केल्या जातील. ठीक आहे, बघा, सोप्या संकल्पना, लक्षात ठेवायच्या सोप्या ट्रिक्स, निमोनिक्स टेक्निक्स आणि आयोगाचा डाटा ऍड ऑन आणि बरंच काय. ठीक आहे, तर या पद्धतीनं बघा, काही टॉपिकचे तुम्हाला वर्कबुक आता इथं मी सांगून घेतो की नेमकं कशा पद्धतीनं आपलं वर्कबुक असेल. बघा, आता थोडक्यात काय, प्रयोग बघा, कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचा, एकदम टेबल स्वरूपामध्ये. याचे उदाहरणे परत, कर्ता कर्म कसं ओळखायचं. ओके, नंतर कर्तरी प्रयोग, तर हा टेबल दिला की याची विभक्ती कशी असते. नंतर सगळ्यात शेवटी आपण एकत्रितपणे तिन्ही प्रयोग दिलेत. बघा, इथं सकर्मक कर्तरी विचारलेली उदाहरणे सगळी आतापर्यंतची 10, अकर्मक कर्तरी विचारलेली उदाहरणे आतापर्यंतची 9. ठीक आहे, नंतर हा जो लपलेला डाटा आहे तो सगळा बाहेर काढलाय आपण. हे तुम्हाला माहित पण नसेल की कर्तरी प्रयोगात कोणत्या काळातील वाक्यात क्रियापदे कर्त्याच्या पुरुष व वचनानुसार बदलतात पण लिंगानुसार बदलत नाहीत. तर भविष्य काळातील वाक्यात हे जे काय असे बिटवीन दी लाईन्स आहेत, लपलेले पॉईंट आहेत की जे आयोग भविष्यात विचारू शकतं, तर ते असे टेबल स्वरूपात बाहेर काढलेत. ओके, नंतर बघा कर्मणी प्रयोग, त्यामध्ये परत बघा हे प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग, यामध्ये काय कन्फ्युजन आहे, काय ऑब्झर्व केलं का? बघा, इथं चतुर्थी विभक्ती मधलं पण एक वाक्य आहे जे आयोगाने विचारलेलं आहे. नंतर हे शक्य कर्मणी, यामध्ये पण तृतीय विभक्तीमध्ये करता आहे, पण तो करता कसा पाहिजे, सविकरणीय तृतीयात. हे सगळं आपण आता या वर्कबुक मध्ये अपडेट करून दिलेलं आहे. ओके, नंतर पहा, सगळ्यात शेवटी तुम्हाला परत हे चार्ट दिलेले आहेत. हे कर्तृकर्म संकर, आपलं चॅलेंज आहे, कर्तृकर्म संकर तुम्हाला उदाहरणासहित पाठवणार आहे. हे कर्माला बाहुले, हे सगळं नाना मामांनी आपल्या मुलीला हे सगळ्याच्या सगळं तुमची उदाहरणासहित पाठवणार आहे. ओके, आणि सगळ्यात शेवटी जर पाठ नाही झालं, बघा, हे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग, याचा परत चार्ट दिला आणि याच्यावरच प्रश्न येतं, कर्ता प्रथमात असतो, प्रथमेत नसतो. नंतर हे संकर प्रयोग ओळखण्याची ट्रिक आहे एक, बस एवढी ट्रिक. जरी तुम्हाला वरची ट्रिक नाही आवडली, खालचे 2 ट्रिका दिल्यात आपण, दोन्हीपैकी कोणतीही फॉलो करा, तुमचा संकर प्रयोग कधीच चुकणार नाही. ओके, नंतर प्रत्येक टॉपिक नंतर चुकी बरोबर दिलंय आणि प्रत्येक टॉपिकच्या शेवटी आपण रिव्हिजन स्ट्रॅटर्जी, तर इथे आपण प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपला आपण एक 10-10 मिनिटाचा ऑडिओ तुम्हाला देणार आहे की ज्यामध्ये सांगणार आहे कोणत्या गोष्टी रिव्हिजन करताना तुम्हाला स्किप करू शकता तुम्ही किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत की ज्या करायच्याच आहेत, ज्या पाठच करायच्यात, ज्या लक्षातच ठेवायच्यात. हे सगळं तुम्हाला 10-10 मिनिटाच्या टेलिग्राम ग्रुपवर 10-10 मिनिटाच्या ऑडिओच्या स्वरूपातून सांगणार आहे. ठीक आहे, नंतर सगळ्यात शेवटी परत काय विचारलेले प्रश्न, जे महत्वाचे प्रश्न आहेत तेच तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. ओके, बघा, सामान्य रूप तर बरेच जण ऑप्शनला ठेवतात. आपण डायरेक्ट पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप, आपल्या अशा भन्नाट ट्रिक येतं, काही ठिकाणी पाठांतर करावं लागणार आहे पण सोप्या पद्धतीनं पाठांतर आहे, त्यामुळे किचकट असं काय डोक्याला ताण पडणार नाही. स्त्रीलिंगीचं आहे, नंतर नपुसकलिंगीचं आहे, नंतर कुलनामाचं, आडनावांचं आहे, शिंदे फडणवीस, राणावानी कोडू, एवढं पाठ केले की हे सगळे आडनावाचे 5 नियम पाठ. आयु बदलत नाही, कोणतं बदलतं, नंतर सगळं एकत्रितपणे बघा. इथं सामान्य रूप कोणाचं होत नाही याच्यावर प्रश्न असतात, तर कोणाचं होत नाही हे सगळं, पुल्लिंगीमध्ये कोण, स्त्रीलिंगीमध्ये, आडनावामध्ये, ग्रामनामामध्ये, विशेषणामध्ये कोणाचं सामान्य रूप होत नाही, सगळं एकत्रितपणे दिलेलं आहे. ओके, नंतर बघा, इथं गणतो, इथं 2-3 वेळा प्रश्न आला, यकारांताचं यकारांत होतं का? यस होतं. फडके फाडक्यांना, तर हे लेखन विषयक नियमामधला सामान्य रूपाचे नियम आहेत, ते आज मागच्या वर्कबुक मध्ये आपण लेखन विषयक नियमामध्ये पाहिलं होतं, ते आता इथं आपण सामान्य रूपाच्या नियमामध्ये
पाहणार आहे. ओके, आणि सगळ्यात शेवटी आपण प्रश्न आणि चुकी बरोबर नंतर सामान्य रूपाची परत 1 पेज नोट की ज्यामध्ये सगळं सामान्य रूपाचे नियम तुमच्या इथं ट्रिक स्वरूपात उपलब्ध करून दिले. तिथल्या तिथं कार्यक्रम होणार आहे. तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही परीक्षेच्या आधी फक्त हे एवढंच वाचायचंय, पुल्लिंगीचं काय इथं खाली तुम्हाला लिहून देणार आहे. एवढं पेज केले की सामान्य रूपाचा विषय संपला. एका पेजवर आपण सामान्य रूप आणलेले. बघा भाषा, लिपी, व्याकरण यामध्ये पण बघा प्रश्न कशावर येतं हे सगळं सांगणार आहे. आदर्श लिपी, देवनागरी लिपी, देवनागरी लिपीवर बघा इथं जे प्रश्न आहेत का नाही, देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य लगेच बाजूला प्रश्न घेतलेत. हे वैशिष्ट्यांच्या बाजूला हे एक ध्वनी, एक चिन्ह, एक ध्वनी, याच्यात अजून पण कन्फ्युजन आहे. तर ती देवनागरी लिपीत कसं आहे, रोमन लिपीत कसं आहे, सगळं सांगणार आहे. ओके, आता हे पण सांगणार आहे तुम्हाला की ज्या इतर महत्वाच्या लिपी आहेत ना, ब्राह्मणी, खारोष्टी, याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला नाही. फक्त एकदा वाचायचं, जे सांगेल तेवढंच लक्षात ठेवायचं. इथं एफर्ट्स द्यायचे नाहीत. म्हणजे सगळं आपण सांगणार आहे. व्याकरणावर प्रश्न आहेत. व्याकरण म्हणजे काय ते सगळं पाठ करून घेणार आहे की कुठली व्याख्या कोणी केली. ओके, नंतर भाषा आणि व्याकरणाचे जे एकमेकांवर अवलंबून असतात नसतात, तर इथं सगळ्या रिकाम्या जागा सोडणार आहे. तर ज्यातून तुम्हाला असा फायदा होणार आहे की तुमचं सेंटेन्स टाईप प्रश्न चुकणार नाहीत. ओके, भाषा विषयक कौशल्याच्या पायऱ्या बऱ्याच जणांना आज पहिल्यांदा कळाला असेल, पण शिखरभूत कौशल्य लेखन आयोगाने विचारलंय. बरोबर, याचा अर्थ काय की या क्रम पण आयोगाने भविष्यात विचारू शकतो. तर एक सिंपल ट्रिक सांगितले की तुमची लाईफ टाईम लक्षात राहून जाईल. ओके, नंतर विचारलेले प्रश्न आणि प्लस चुकी बरोबर आणि सगळ्यात शेवटी काय तर रिव्हिजन स्ट्रॅटर्जीची टेलिग्राम प्रायव्हेट ग्रुपला तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. बघा लेखन विषयक नियम खूप महत्वाचे आहेत की ज्यामध्ये बघा हे जे शब्द येतं ते शुद्ध लेखनामध्ये पण विचारले जातात. तर शुद्ध लेखन आणि लेखन विषयक नियम याची सांगड लावून देणार आहे तुम्हाला. बघा हे शब्द परत असू द्या. नंतर हे दीर्घ आणि उपांत्य अक्षराचे बघा एक ट्रिक आहे, गरीब, अनिल, गुणी, प्रीती, सगळे शब्द तुमच्या लक्षात राहणार आहेत. त्यातले हे जे सगळ्यात शेवटचे आहेत ना की उपांत्य अक्षर दीर्घ, हे बघा चूर्ण शरीर, पीडा, नंतर पूजाला आता पूर्व परीक्षेची काय भीती वाटत नाही, सगळे शब्द एका धाटणीचे. आणि प्रीतीचे संगीत क्षेत्रात तर आहेत, संगीत क्षेत्रातील नवीन लीला, पण आता क्रीडा क्षेत्रात पण ती आलेली. हे सगळं तुम्हाला सोप्या ट्रिकच्या स्वरूपात तिथं डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके, नंतर पहा शब्दशक्ती तर लिहिलेलंच आहे की ऑप्शनला ठेवायचं नाही, कारण बरेच जण ऑप्शनला ठेवतात. पण आपलं चॅलेंज आहे तुमच्या आयुष्यातला फक्त 1 तास द्यायचा, 1 तास. सगळ्यात सोपा तुम्हाला मराठी व्याकरणात शब्दशक्ती वाटणार आहे. या लेवलला आपण शब्दशक्ती घेऊन गेलेलो आहे. अभिधा शब्दशक्ती, त्याचे तीन प्रकार परत हे डिटेलमध्ये उत्पत्ती सांगता येते, अर्थबोध कशातून होतो सगळं डिटेलमध्ये घेणार आहे. लक्षणा शब्दशक्ती, त्याचे परत 2 प्रकार. हे परत प्रयोजनवतीचे परत 2-3 प्रकार, निरोडा लक्षणा, प्रयोजनवतीचे परत हे गौणी लक्षणा, सारोपा, गौणीचे परत सारोपा आणि साध्य वासना. हे सगळं तुम्हाला आता थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल, पण नंतर सगळं हे उपादान लक्षणा, उपकॅप्टन, कॅप्टन, उपकॅप्टन, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, एवढं एका फोटोवरनं बाकी हे तिन्ही उदाहरणं तुमची कायमस्वरूपी तुम्ही टाकणार आहे उपादान शुद्ध लक्षणामध्ये. म्हणजे उपप्रकार जरी विचारले तरी तुमचं चुकणार नाही. आणि परत सगळ्यात शेवटी काय लक्षणा शब्दशक्ती नंतर थोडक्यात परत लक्षणा शब्दशक्ती, प्रयोजनवती लक्षणा, हे सगळी उदाहरणे परत एकाच पेजवर. म्हणजे रिव्हिजन करताना तुम्हाला फक्त परत काय करायचं, हे 1 पेज नोट करायची फक्त. ओके, नंतर बघा व्यंजना शब्दशक्ती. व्यंजनेमध्ये बघा ही अभिधामूलक व्यंजन आहे ना, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, बस एवढे 4 फोटो तुम्हाला लाईफ टाइम हे सगळी उदाहरणं लक्षात राहणार आहेत. ओके, लक्षणामूलक व्यंजनेमध्ये त्या लक्ष्मीकांत बेर्डेचा हा फोटो, याच्यावरून हे लाईफ टाइम हे तिन्ही उदाहरणं तुमची लक्षात राहणार आहेत. लक्षात दिसला की लक्षणामूलक व्यंजना, वस्तुस्थितीवरून वस्तू ध्वनीची ही सगळी उदाहरणे तुमच्या लक्षात राहणार आहेत. ओके, तर या पद्धतीने शब्दशक्ती सगळंच्या सगळं उदाहरणासहित तोंडपाठ करून घेणार आहे. कन्सेप्ट प्लस उदाहरणं पण लक्षात राहणार आहेत. तर या पद्धतीने आपलं वर्कबुक असेल. बघा इथं घोष व्यंजनांनाच मृदू व्यंजनांना घोष म्हणतात, नाद म्हणतात. तर ते कसं लक्षात ठेवायचं एकदम सोप्या पद्धतीनं, फक्त ऐकायचंय, काही पाठ करायचं नाही. याच्या व्यंजनाच्या परत 4 पद्धती, कार्यक्रमाला ट्रक भर कायऱ्या, एवढंच लक्षात ठेवलं की 4 पद्धती, तोंडपाठ, कसलाही डोक्याला ताण नाही. ओके, नंतर वर्णसंख्यावर प्रश्न आहेत, तर ते 10 सेकंदात कसे ओळखायचे, कोणते आला, हे 4च आपल्या स्टेप आहेत किंवा 4 ट्रिक आहेत की त्या तुम्ही केल्या ना की इथं तुम्हाला काही असं नंतर प्लस रू प्लस श प्लस न प्लस आ असलं लिहायची गरज पण पडणार नाही. फक्त एवढ्या 4 स्टेप केल्या की विषय संपला. संधीमध्ये तुम्हाला जेवढे आपले शब्द उपलब्ध करून देता येतील तेवढे शब्द, आणि प्रत्येकाची ट्रिक पण सांगितली, व्याख्येची ट्रिक सांगितली, गुणादेश, यनादेश, वृद्धादेश. त्या वृद्धाच्या डोक्यावरचे 2 केस म्हटले की वृद्धादेशचा विषय संपून टाकतोय.
उदाहरणासहित वृद्धादेश लक्षात राहणार आहे. गुणादेश संधीमधील काही शब्द आहेत, विसर्ग उकार संधीमधील काही शब्द आहेत की जे तुम्हाला सगळे ओ वाले दिसतील, ते कन्फ्युज करतील तुम्हाला, तर तिथं आपण काम केलेलं आहे. ओके. नंतर विसर्ग र संधी असो किंवा संधीचे सगळे प्रकार. आणि सगळ्यात शेवटी बघा इथे फसू शकतो आणि याच्यावरच तुम्हाला आयोग फसवते की समाचार विचारताय आपल्याला, आपण म्हणतोय की ती आहे स्वर संधी, पण असती काय व्यंजन संधी. तर कोणती व्यंजन संधी स्वर संधी वाटती, कोणती व्यंजन संधी विसर्ग संधी वाटते, किंवा या स्वर संधी व्यंजन संधी वाटतात, सगळं तुम्हाला व्हिडिओ लेक्चर मध्ये उपलब्ध करून देणार आहे. ओके. नंतर बघा हे वचन विचार अनेक वचन स्त्रीलिंगी शब्दाचं, याच्या पण काही ट्रिक आहेत की फक्त ट्रिक करायच्या, बस तुम्हाला नियमच तोंडपाठ. म्हणजे सामान्य रूप आणि वचन विचारामध्ये थोडंसं पाठांतर आहे, पण ते तुम्ही एक 2-3 वेळा घोकमपट्टी केली, 2-3 वेळा हाताखालून त्या ट्रिका काढल्या का नाही की तुमचे वचन विचाराचे नियम तोंडपाठ आणि सामान्य रूपाचे नियम तोंडपाठ. ठीक आहे. नंतर आत्मवाचक आपण, आणि त्याच्यामध्ये पण एक फोटो टाकलाय, त्याच्यावरून तुम्हाला आत्म्यासोबत, याच्यावरून तुम्हाला आत्मवाचक सर्वनाम आपण नेमकं ते आत्मवाचक आहे का पुरुषवाचक आहे ते सगळे कन्फ्युजन क्लिअर होणार आहे. ओके. नंतर बघा हे क्रियापदामध्ये सगळी उदाहरणं आयोगाने विचारलेली द्विकर्मक कर्माची, उभयविध क्रियापदाची तुम्हाला ही जवळपास 6 उदाहरणं, याच्यातून तुम्हाला सकर्मक अकर्मक दोन्ही पद्धतीने ती उभयविध, आणि पाठांतराचा एक सिक्वेन्स आहे, तर तो सिक्वेन्स पण सांगणार आहे की ज्या अर्थी तुम्हाला ते सगळे फ्लो मध्ये लक्षात राहून जातील. ओके. नंतर हे भोक्ता किंवा काही अकर्मक धातू, त्यातल्या आयोगाने विचारलेले कोणते येतं, आपण अकर्मक धातू सगळे एका ऑप्शनला टाकतो, पण आयोगाने विचारलेले आहेत तर ते सुद्धा कसे लक्षात ठेवायचे किंवा ते बाजूला करून घेतलेत. तर हे असं काय जे आहे की कृतीवाचक धातू नेमके सकर्मक असतात का अकर्मक, तर ते टेबल स्वरूपात तुमच्या समोर राहणार आहेत की ज्यामुळे तुम्हाला फायदा काय होणार आहे, व्हिज्युअलाइज मेमरी तुमची एक डेव्हलप होणार आहे, त्यातून तुम्हाला पाठांतर किंवा लक्षात ठेवण्यासाठी मदत होणार आहे. ओके. बघा काळ टॉपिक मध्ये असा काही प्रश्न आला की जिथं आपलं कन्फ्युजन आहे, आपल्या वाचण्यात नसतो, ऑप्शन थोडेसे वेगळे असतात, तर तिथं हाऊ टू डील म्हणजे कसं त्या प्रश्नाला त्यावेळी परीक्षा हॉलमध्ये डील करायचं, तर हे पण तुम्हाला टॉपर स्ट्रॅटर्जीच्या हेड खाली सांगणार आहे. ओके. नंतर पूर्ण काळाचा टॉपिक झाल्यावर काळावर मात करणार आहे. बस साधा काळ, पूर्ण काळ, अपूर्ण काळ एवढाच चार्ट केला की विषय संपला काळाचा. ओके. आणि एमपीएससीने विचारलेली पण महत्वाची, जे आपल्या त्या चार्ट व्यतिरिक्त जी उदाहरणे येतात, तर ती उदाहरणे सुद्धा एमपीएससीने विचारलेली, वारंवार विचारलेली उदाहरणे किंवा काही थोडेसे 2000 सालापासून जे 2025 पर्यंत जे काही हटके उदाहरणे विचारली ती पण आपण घेणार आहे, ती पण तुम्हाला एकत्रितपणे उपलब्ध करून देणार आहे. ओके. त्यानंतर क्रिया विशेषण अव्यय सगळे पाठ करून घेतोय. शब्दयोगी अव्ययामध्ये बघा गर्दी ते स्तव सापडत नाही, परता सापडत नाही, तरतम बर हुकुम, आणि आयोग हेच विचारतं, हेच किचकट विचारतं, जिथं आपण हे बाजूला तुम्हाला लिहून ठेवणार आहे, लिहून घेणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला रिव्हिजन लावणार आहे. तृतीया विभक्ती प्रतिरूपक चतुर्थी, मग चतुर्थीची एकदम सोपी ट्रिक आहे, द्वितीयाची एकदम सोपी ट्रिक आहे की चतुर्थी आणि द्वितीया तुमचं कायमस्वरूपी लक्षात राहून जाणार आहे, त्याच्यावर आयोगाने विचारलेलं आहे. जिथं विचारलेलं आहे तिथं अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. आपण काय करतोय, जे अजून विचारलंच नाही तिथंच उगच काहीतरी करत बसतोय, आणि जिथं विचारलंय ते दुर्लक्ष करतोय, तर तसं करायचं नाही. उभयन्वयी अव्यय जो की बेस आहे आपल्या वाक्यांचे प्रकार, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्याचा, तो सगळा, त्यामध्ये परत बिटवीन द लाईन्स आहे ज्याच्यावर 2023 ला प्रश्न आहे, ते सगळं आपण एकत्रितपणे देणार आहे. केवळ प्रयोगी अव्ययाची बघा नंतर समरी आपण देणार आहे की ती वाक्याच्या आरंभी असतात का नसतात, वाक्याचा भाग असतात का नसतात, हे शब्द वाक्याच्या बाहेर असतात का, स्वतंत्र उद्गार असतात का, वाक्याशी संबंध नसतो का असतो व्याकरणाच्या दृष्टीने, सगळं तुम्हाला एकत्रितपणे. त्यामध्ये परत हे जे सगळे आहेत ना, हॅट, हट, ठीक, ईश, हुळूत, हे नेमकं कोणते प्रकार बघा, गर्दीतनं बाहेर आले की विसरता आपलं, तर ते सगळं घेणार आहे. आणि प्लस जर असा प्रश्न आला, जवाब आन्सर प्रश्न, हत किती बेच आंबा आहे, तर पेपर झटरच्या माइंडसेट कसं ओळखायचं, ऑप्शन कसे एकदम आयडेंटिफाय करायचे की त्याने हे ऑप्शन क्रिएट कसे केले, इथपर्यंत आपल्याला काही गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे. ओके. आणि नंतर उपपदार्थामध्ये बघा, उपपदार्थाच्या अशा निमोनिक्स आहेत त्या, आपले चॅलेंज आहे कुठलेही पाठांतर न करता, म्हणजे तुम्हाला हे स्वामित्व, हे नाते किंवा हेतू, सर्वोत्तमत्व, सहितत्व, साकल्य, मालकी, नंतर हे अगदी कार्यकारण, अगदी प्रयोजन, बसावायची खोली, कुठं नियोजन आहे शनिवारी रविवारी, तर काय प्रयोजन आहे, मित्राच्या खोलीत बसावायचं प्रयोजन आहे. सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला, बस एकच टेक्निक आहे, आपले एकच टार्गेट आहे किंवा एकच तत्व आहे आमचं, लक्षात राहण्याशी मतलब. कारण आपल्याला काय, नंतर पोस्ट निघाल्यानंतर ज्यावेळेस आपण एसटीआय म्हणून, एएसओ म्हणून, पीएसआय म्हणून आपण जॉईन होऊ, त्यावेळेस कुणीही विचारणार नाही तर आपल्या जॉईनिंग झाल्यानंतर की सांग हे उपपदार्थ कोणता, सांग हे क्रियाविशेषण अव्यय कोणता. त्यामुळे फक्त हे 4 गोल आहेत का नाही, हे 4 गोल, त्यातला जो ऍक्युरेट गोल आहे तो बरोबर कसा येईल,
त्यासाठी आपलं काय लक्षात राहण्याची मतलब हे एकच तत्व आपण वापरलेलं आहे. बस ते फॉलो करायचंय. सगळ्याच्या सगळं डाटा आपल्या ओळखीचा करून देणार आहे. कीवर्ड दिलेत बाबा उपपदार्थामध्ये, ते केले की संपला विषय. नंतर बघा तुम्हाला द्वितीय विभक्ती, चतुर्थी विभक्ती यामधलं जे कन्फ्युजन आहे ते सगळं एका ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. ओके, वाक्य पृथक्करणामध्ये हे जे आहे ना वाक्यांचे दोन भाग, ते एकदम डिटेलमध्ये तुम्हाला दिलेले तर आहेतच. सेंटेन्स टाईप हे जे प्रश्न विचारलेत का नाही त्याची पण तयारी करून घेतलेली आहे. त्याची विधी विशेषणे, चतुर्थी विभक्तीतील नाम हे सगळंच्या सगळं परफेक्ट करून घेतलेले. आणि प्लस आयोगाने विचारलेली आतापर्यंतची 60 उदाहरणे, 60 नाही ही 5 परत 65 उदाहरणे आयोगाची आपण एका खाली एक दिलेले आहेत. एवढं केलं की वाक्य पृथक्करणात परत प्रश्न मार्क जाणार नाही. आणि त्यानंतर परत जे आहे ना हे शोभा जे कन्फ्युज करतंय, परत हे विधेयपूरकाची एका धाटणीची वाक्य लक्षात राहायला, हे बघा गुलमोहर मोहक दिसतो, गंधित आणि मादक, अधिकच देखना, हे सगळे एका धाटणीची वाक्य एका खाली एक दिलेत. म्हणजे तुमचं सगळं कन्फ्युजन कन्क्लुजन मध्ये रूपांतरित करून देणार आहे. ओके, नंतर बघा कधी कधी असा प्रश्न येतो की वाक्याचा प्रकार ओळखान विधानार्थी आणि होकारार्थी दोन्ही पण पर्याय असतात. कधी उत्तर विधानार्थी आलंय, कधी उत्तर होकारार्थी आलंय. का आलंय सगळं सांगणार आहे. सगळंच्या सगळं सांगणार आहे. ओके, का आलंय, कसं आलंय, भविष्यात कसा प्रश्न येऊ शकतो. बघा विद्यार्थी वाक्य बाकी सगळं वा 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 लक्षात राहणार आहे. पण जो जो वांचलो तो लावो, हे काम तोच करू जाणे, स्वतंत्र रक्षणासाठी नेहमी सज्ज राहिले पाहिजेत, रस्त्याने डाव्या बाजूनी वाणी न्यावीत, एवढी 4च वाक्य रिव्हिजनला करायचे, बाकी तर सगळं लक्षात राहते. आणि याच्यावरच प्रश्न तुम्हाला भविष्यात येणार आहेत. ओके, मिश्र वाक्य, नंतर नाम वाक्य, विशेषण वाक्य, हे नंतर संयुक्त वाक्याचे प्रकार येतात ते सगळे डिटेलमध्ये. नंतर सगळं सेंटेन्स टाईप प्रश्न कसे परत डील करायचे. परत कन्फ्युज्ड पीवायक्यू की जिथं आपल्याला थोडं कन्फ्युजन आहे की आयोगाने हिचं उत्तर असं असं का दिलेलं आहे, तर ते सगळे पीवायक्यू परत एकत्रित केलेले आहेत की हे पीवायक्यू वेगळ्या अँगलनी करायचे आणि बाकीचा डाटा वेगळ्या अँगलनी करायचे. ह्याचे जर सरमिसळ वरती केली तर कन्फ्युजन होतं. तर त्यामुळे आपण सगळा डाटा बाजूला काढलेला आहे. ओके, नंतर बिटवीन द लाईन्स पण दिलेल्या आहेत मिश्र वाक्यातल्या. तर या पद्धतीनं आपण आपली बॅच डिझाईन केलेली आहे. वाक्य संकलन असो किंवा सगळ्या आयोगाने विचारलेले वाक्य संकलनामध्ये, रूपांतरामध्ये पण वाक्य संकलन आणि वाक्य रूपांतर आयोगाने विचारलेली सगळी उदाहरणे घेतलेली आहेत. त्यानंतर पहा इथं समास एकदम परफेक्ट करून घेतलेलं आहे. अव्ययभावाचे जे उपप्रकार आहेत त्याच्यावर भविष्यात सेंटेन्स टाईप प्रश्न येऊ शकतो की संस्कृत अव्ययभावामध्ये पहिले पद कसं असतं, दुसरं पद कसं असतं, यावनीमध्ये कसं असतं, ते सगळं चार्ट स्वरूपात दिले. त्यामुळे रिव्हिजन एकदम सोपी होऊन जाणार आहे. आणि प्रत्येक समासातील प्रकाराचे परत चार्ट स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून डाटा दिलेला आहे. लक्षात ठेवा. ओके, बघा रस आणि काव्यगुण, तिथं पण हे फोटोग्राफिक मेमरी तुम्हाला विभाव काय, आलंबन काय, उद्दीपन, अनुभव, संचारी भाव काय, हे फक्त वाचलंय. पण हे फोटो बघितले ना तुमचं हे सगळं संचारी व्यभिचारी, अनुभव, उद्दीपन, आलंबन सगळं लक्षात राहणार आहे. हो का. नंतर बघा शृंगार रसाचे हे जे उदाहरणे विचारलेले आहेत ती पण सगळे परफेक्ट. विराम चिन्हामध्ये आपलं चॅलेंज आहे, अजून पण 4 मेन्स दिल्यात तरी सुद्धा संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्हामध्ये कन्फ्युजन आहे. 4 मेन्स झाल्या तरी सुद्धा अर्धविराम आणि अपूर्ण विरामामध्ये कन्फ्युजन आहे. ओके, तर हे जे सगळे ना गोल कंस कधी वापरतो, नंतर अजून अवग्रह चिन्ह कधी वापरतो, हे सगळं तुम्हाला अशा ट्रिक आहेत की तुमचं भविष्यात कधीच चुकणार नाही. ओके, नंतर सगळ्यात महत्वाचं काय, आयोगाने विचारलेली सगळी उदाहरणे आहेत का नाही विरामचिन्हावाली की जे तेच रिपीट होत आहेत. बघा इथं म्हणाले नंतर कॉमा कॉमा आणि लगेच डबल इन्व्हर्टेड सुरू, एकच ट्रिक आहे त्याच्यावरनं सगळे उत्तर निघतात. ते सगळे अजून तुम्हाला आपल्या बॅच मध्ये सांगणार आहे. आणि सगळ्यात टॉपिक झाल्यावर परत अपूर्ण विराम, अर्धविराम, आप्पा, विचार मालिका तुटते, तुमचे स्पष्टीकरण द्या. बस एवढं सांगितलं की आप्पा संपला. तर नंतर अलंकारामध्ये आपलं चॅलेंज आहे, उपमा अलंकाराची ही जी सगळी उदाहरणे आहेत का नाही कधीच विसरणार नाहीत. उत्प्रेक्षा अलंकार, उत्कर्षा जणू काय गमे वाटे वासे, कधीच विसरणार. रूपक अलंकार, गेट टुगेदरला रूपा आली होती आणि तिचं लहान मूल बघितलं, त्या लहान मुलाचं कौतुक असं की कधीच रूपक अलंकार विसरणार नाही. व्यतिरेक अलंकार, अपनुती अलंकार भविष्यात कधीच चुकणार नाही. अनन्वय अलंकार, दृष्टांत अलंकार, दृष्ट मुंग्या अजितच्या हातापायला चावल्या आमच्या, बस त्याच्या दृष्टवरून दृष्टांत, मुंग्यावरून मुंगे साखरेचा रवा, अजित वर्ण अजित नाम आणि हातापायला चावल्या हातही पायी चंदन. संपला ना विषय. 3च उदाहरणं आहेत, या 3 उदाहरणा व्यतिरिक्त दृष्टांत अलंकार विचारला जाणार नाही. या 3 उदाहरणातले हातपाय दिसलं, अजित नाम दिसला, मुंगी दिसला की काय दृष्टांत अलंकार. बस सगळीकडे ह्याच टेक्निक वापरल्यात. सार अलंकार, असंगती अलंकार हे विचारलं नाही तरी सुद्धा आपण लक्षात ठेवून घेतलंय
विचार करा, याच्यावर पण भविष्यात प्रश्न आला. आणि सगळ्यात महत्वाचा, आयोगाने विचारलेल्या अलंकारावरील प्रश्न सगळे किती 36 आतापर्यंत, ह्या मागच्या वर्षी 137 तिथं जागा सोडली. 37 प्रश्न सगळेच्या सगळे इथं एकत्रितपणे घेतलेले उदाहरणं सगळी. त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की अलंकारामध्ये कुठला अलंकार सगळ्यात महत्वाचा आहे. हे सगळं नंतर रिकॅपमध्ये, रिव्हिजन स्ट्रॅटर्जीमध्ये सांगणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात शेवटी तुम्हाला सर्व महत्वाच्या व्याख्या एकत्रितपणे, आणि त्याचे परत ह्या सगळ्या व्याख्या पाठ करायच्या का, कीवर्डच्या स्वरूपात व्याख्या पाठ करायच्या, कशा करायच्या, प्रकृतीलाच मूळ शब्द म्हणतात का, विकृतीला पद कसं म्हणतात, हे सगळं तुमचं कन्फ्युजन क्लिअर करून घेणार आहे. सोप्या सोप्या टेक्निक आहेत त्या सगळ्या तुम्हाला सांगणार आहे. तर या सगळ्या व्याख्या तुम्हाला नंतर एकत्रितपणे दिलेल्या आहेत. तर बघा, आता व्याख्या ज्या आहेत का नाही, त्या फक्त महत्वाच्या घटकाच्या व्याख्या आहेत. कोणत्या व्याकरण तज्ञाने कोणती व्याख्या, याच्या नादी आम्ही लागलेलो नाही. कारण ते गेल्या 3 ते 4 वर्षात किंवा 4 ते 5 वर्षाचा जर विचार केला तर एकाच दुसरा प्रश्न आतापर्यंत विचारलाय. म्हणजे 5 वर्षात 3 प्रश्नपत्रिका, 5-15 प्रश्नपत्रिकामध्ये 1 ते 2 प्रश्न आलेत. कशावर? एखादाच प्रश्न दिसेल तुम्हाला. कुठली व्याख्या तर्खडकरांनी केली, कुठली व्याख्या दामलेंनी केली. तर प्रत्येक सर्वनामाच्या 7 व्याख्या, परत नामाच्या 5 व्याख्या कोणी कोणाची केली, विशेषणाच्या 10 व्याख्या, ह्याच्या नादीच लागलो नाही. तेवढ्या एफर्ट्स मध्ये आपलं इकडे 4 मार्काचं कॉम्प्युटरला वेळ दिला तर कॉम्प्युटर 10 तासात तिकडे कव्हर होते. त्यामुळे व्याख्यांच्या नादी लागलेलो नाही. तुम्हाला पण सांगतो की लागू नका. प्रश्न आला तर 5 वर्षात एखादा येतोय आणि डायरेक्ट तर्खडकर किंवा दामलेपैकी एक ठोकून टाकायचंय. त्याच्यात ताण सगळा कमी होऊन जाणार आहे. नाहीतर महत्वाचं परीक्षाभिमुख अरबी शब्द, फारसी शब्द ते राहिलं. आणि आपला भाऊ काय करतोय, ही व्याख्या दामले सरांनी केली का, सबनीसांनी केली का, तर्खडकरांनी केली का, कुलकर्णींनी केली, आणि कोणती व्याख्या महत्वाची सगळं तुम्हाला त्या टॉपिक मध्ये सांगणार आहे. ओके. तर कुठं एफर्ट्स घ्यायचे, कुठं एफर्ट्स कमी घ्यायचे, किंवा कुठं डाटा पाठ करायचा म्हणजे करायचाच, लक्षात ठेवायचा म्हणजे ठेवायचाच, हे सगळं तुम्हाला आपल्या वर्कबुक मध्ये सांगणार आहे. तर या पद्धतीनं आपण, आणि अजून शब्दसिद्धी सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. तिथं तत्सम शब्द, नंतर तद्भव शब्द, देशी शब्द. देशी शब्दाची आपली एक ट्रिक आहे, बस तेवढी केली की देशी शब्द लक्षात राहतात. तत्सम शब्द पण आता आपण वेगळ्या स्वरूपात आणतोय, तर ते पण तुमच्या लक्षात राहतील. प्लस अरबी शब्द नुसतं ऐकायचंय, 10 मिनिटं पाठ करायचं नाही, फक्त ऐकायचंय. अरबी शब्द लाईफ टाइम लक्षात राहणार. दिसला अफलातून की अरबी, दिसला ताकद की अरबी, दिसलं तंबी की अरबी, दिसला मालक की अरबी, दिसलं वकील की अरबी. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फक्त ऐकायचंय माझ्या आवाजात, तुम्हाला लक्षात राहणार. नंतर काय, फारसी शब्द. फारसी शब्दामध्ये एक स्टोरी टाईप आपण फारसी शब्द बनवलेत की ते स्टोरी टाईप फक्त ऐकायचे, तिथंही पाठांतर करायचं नाही, ऐकायचे फक्त, सोडून द्यायचे. परीक्षेमध्ये तुम्हाला कळणार की हा फारसी आहे का, अरबी आहे का, पोर्तुगीज आहे. आणि पोर्तुगीज मध्ये आपले पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आले होते सकाळ सकाळी, आणि सकाळी आल्यापासून त्यांनी संध्याकाळी परत पोर्तुगीजला जाईपर्यंत काय काय केलं ना, हे फक्त एकदा माझ्या आवाजात ऐकायचंय. पोर्तुगीज शब्द सुद्धा तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही. पूर्णपणे इथं मास्तर दिसणार नाही, त्यामुळे पूर्ण स्क्रीनवर तुम्हाला असं कंटेंट दिसणार आहे. कंटेंट तुमच्या ओळखीचा होणार आहे आणि तुम्ही कंटेंट किंग होणार आहात. लक्षात ठेवा, एवढा आत्मविश्वास आमच्याकडे आहे की तुम्ही कंटेंट मध्ये किंग होणार आहात. ओके. तर अशा पद्धतीने आपली संपूर्ण मराठी व्याकरणाची बॅच आपण घेऊन आलेलो आहोत. तर नक्की करा, नक्की तुम्हाला आगामी काळात मराठी व्याकरणामध्ये जो काही तुम्हाला अवघड गोष्टी आहेत तर त्या सगळ्या सोप्या पद्धतीने लक्षात राहणार आहेत, आणि 100% आगामी काळामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. तर ठीक आहे, थँक्यू.